नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माय नेम इज निहाल सूर्यवंशी. आय एम युअर कॉमर्स एज्युकेटर. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण 2017चा क्वेश्चन पेपर जो आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन कॉमर्स सब्जेक्टचा, ठीक आहे, त्यातील PYQ जे आहे ते आपण डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये, तेही डिटेलमध्ये. ठीक आहे. 2016चा जो क्वेश्चन पेपर आहे तो आपण मागील व्हिडिओजमध्ये, मागील लेक्चर्समध्ये डिस्कस केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही जर व्हिडिओ आणखीन पाहिलेला नसेल तर तुम्ही तो व्हिडिओ आता पाहू शकता. ठीक आहे. तर सुरू करूया आजच्या लेक्चरला. त्याआधी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीने तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स आणलेला आहे. हा फुल सिलेबस कोर्स तुमच्या प्रिपरेशन साठी खूप हेल्पफुल असणार आहे. या फुल सिलेबस कोर्स मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे 25 मॉक टेस्ट, ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्टचा सुद्धा समावेश असणार आहे 2015 पासून ते 2020 पर्यंत. ओके. तर हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहे ते तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सोबत मिळणार आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही हे टेस्ट सबमिट कराल तेव्हा तुम्हाला त्याचं डिटेल्ड एक्सप्लेनेशन म्हणजे संपूर्ण स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे. कुठले प्रश्न चुकलेत, कुठले प्रश्न बरोबर आलेत याचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळणार आहे. ओके. या प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट सोबत तुम्हाला फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहे तुमच्या प्रॅक्टिससाठी, जे की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीच्या एक्सपर्टीजने तुमच्यासाठी बनवलेला आहे. ओके. या टेस्ट व्यतिरिक्त तुम्हाला फुल युनिट नोट सुद्धा मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या कंबाईन लँग्वेज मध्ये, दोन्ही लँग्वेज मध्ये. ओके. हे जे नोट्स आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत, त्यामधून तुमचा कन्सेप्ट जो आहे तो पूर्णतः कव्हर होणार आहे. ओके. या नोट्स सोबतच तुम्हाला 200+ व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत प्रत्येक युनिट वरती, प्रत्येक चॅप्टर वरती. ओके. तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये, म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमच्या टाइम नुसार, कन्व्हिनियंट टाइम नुसार कधीही हे व्हिडिओज पाहून तुमची स्टडी करू शकता. ओके. मित्रांनो, या फुल सिलेबस कोर्स मध्ये तुम्हाला पर्सनल अटेन्शन मिळणार आहे एज्युकेटर्स कडून. म्हणजे तुम्हाला काही डाउट्स असतील, काही प्रश्न असतील तर तुमच्या प्रिपरेशन बद्दल किंवा एक्झामिनेशन बद्दल, तर तुम्ही एज्युकेटर्सला विचारून त्याचं निवारण करू शकता. ओके. तर खूप हेल्पफुल हा फुल सिलेबस कोर्स असणार आहे. या फुल सिलेबस कोर्स सोबत जर तुम्ही प्रिपरेशन कराल तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचा फर्स्ट अटेम्प्ट मध्ये महाराष्ट्र सेटचा जो एक्झामिनेशनचा गोल आहे तो क्लिअर होणार आहे. ओके. जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचा ऍप्लिकेशन डाउनलोड करा, विच इज अवेलेबल ऑन प्ले स्टोर. ओके. और यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस बिलो नंबर अँड जॉईन दिस फुल सिलेबस कोर्स. ओके. सुरू करूया आजच्या लेक्चरला. While evaluating capital investment proposals, the time value of money is considered in case of. तर इन्व्हेस्टमेंट जी असते, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, ती इव्हॅल्युएट करताना टाइम व्हॅल्यू मनी जी असते ती कन्सिडर कुठल्या गोष्टीमध्ये केली जाते? राईट. ए. पेबॅक मेथड, बी. डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड, सी. अकाउंटिंग रेट ऑफ रिटर्न मेथड, त्याला ARR असं म्हणतो आपण, आणि डी. ऑल ऑफ दी अबोव. तर राईट आन्सर आहे बी. डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड, जे की कॅपिटल इन्व्हेस्टमेंट प्रपोजल्स आहेत ती इव्हॅल्युएट करताना टाइम व्हॅल्यू ऑफ मनी जे कन्सिडर केलं जातं ते डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथडच्या वेळेस त्या केसमध्ये किंवा त्या सिच्युएशन मध्ये ती रेकॉर्ड केली जाते. ओके. डिस्काउंटेड कॅश फ्लो, DFC असं त्याला म्हटलं जातं, इज अ व्हॅल्युएशन मेथड used to estimate the value of investment based on its expected future cash flows. ओके. तर ही एक इव्हॅल्युएशन मेथड असते कुठली, डिस्काउंटेड कॅश फ्लो, ज्यामध्ये काय एस्टिमेट केलं जातं, इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू जी की एक्सपेक्टेड फ्युचर कॅश फ्लो वरती बेस असते, डिपेंडंट असते. ओके. DCF, discounted cash flow analysis attempts to figure out the value of an investment today based on projections of how much money it will generate in future. ओके. म्हणजे एका पर्टिक्युलर गोष्टीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचं फ्युचर मध्ये इन्कम किती असेल किंवा फ्युचर मध्ये त्याचं रिटर्न किती असेल हे कॅल्क्युलेट करण्यासाठी काय यूज केलं जातं, डिस्काउंटेड कॅश फ्लो. ओके. ही एक इव्हॅल्युएशन मेथड असते. राईट. पुढील प्रश्न. Which of the following sources is not the short-term source of net working capital? तर नेट वर्किंग कॅपिटल मध्ये कुठले कुठले सोर्सेस असतात, त्यामध्ये शॉर्ट टर्म असतात, लॉंग टर्म असतात, बरोबर. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला शॉर्ट टर्म सोर्स नाही कशामध्ये, नेट वर्किंग कॅपिटल मध्ये? ए. ट्रेड क्रेडिटर्स, बी. क्रेडिट पेपर्स, सी. बँक ओव्हरड्राफ्ट, की डी. टर्म लोन्स. तर टर्म लोन जे आहे हे शॉर्ट टर्म सोर्स नाहीये नेट वर्किंग कॅपिटल मध्ये. ओके. The term loan is a type of advance that comes with the fixed duration of repayment, a fixed amount as loan, a repayment schedule as well as predetermined interest rate. Okay.
तर अशा प्रकारे असतं काय, टर्म लोन. थोडक्यात टर्म लोन जे असते एक फिक्स्ड अमाऊंट असते लोनची, जे की ऍडव्हान्स मध्ये, ओके, ऍडव्हान्स मध्ये येत असते एक फिक्स्ड ड्युरेशन सोबत. कशाच्या फिक्स्ड ड्युरेशन, रिपेमेंटच्या. ओके, ते असतं टर्म लोन. अ बॉरोवर कॅन ऑप्ट फॉर अ फिक्स्ड ऑर फ्लोटिंग रेट ऑफ इंटरेस्ट फॉर रिपेमेंट ऑफ द ऍडव्हान्स. ओके, पुढील प्रश्न. द MM हायपोथेसिस इज बेस्ड ऑन वन ऑफ द फॉलोइंग assumptions. तर MM हायपोथेसिस जे असतं त्यामध्ये काही assumptions असतात. तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठला त्याचा assumption आहे, राईट? म्हणजे एक ऑप्शन जे असणार आहे ते MM हायपोथेसिसचा assumption असणार आहे आणि बाकीचे त्याचे assumptions नसणार आहेत. ओके, A existence of taxes, B irrational behavior of investors, C existence of a perfect capital market, की D existence of a risk and uncertainty. तर MM हायपोथेसिस जे आहे त्यामधला कुठला एक assumption आहे, तर existence of perfect capital market हा MM हायपोथेसिसचा एक assumption आहे. ओके, तर या ठिकाणी सर्व assumptions आहेत MM हायपोथेसिसचे. त्यामध्ये परफेक्ट कॅपिटल मार्केट्स आहे जे की आपल्या ऑप्शन्स मध्ये होतं. इन्व्हेस्टर्स आर रेशनल, देर आर नो ट्रान्झॅक्शनल कॉस्ट, सेक्युरिटीज आर इन्फिनिटली डिव्हिजिबल अँड मेनी मोर. ओके, तर हे सर्व तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता तुमच्या मोबाईल मध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप मध्ये. ओके, तुम्हाला हेल्पफुल असेल तुमच्या प्रिपरेशन मध्ये. पुढील प्रश्न. The project's cost of capital is the dot rate of return on the funds committed to the project. Okay. A market, B minimum, C optimum, की D maximum. तर ऑप्शन बी इज द राईट आन्सर, मिनिमम. जेव्हा एका प्रोजेक्टची कॉस्ट जी असते त्याचा कॅपिटल कॉस्ट जे असतो ते मिनिमम रेट ऑफ रिटर्न असतो ऑन फंड्स कमिटेड टू द प्रोजेक्ट. पुढील प्रश्न. द टर्म कॅपिटल स्ट्रक्चर रेफर्स टू प्रपोर्शनेट रिलेशनशिप बिटवीन. कॅपिटल स्ट्रक्चरचा अर्थ काय असतो, म्हणजे कोणत्या दोन गोष्टींचे रिलेशनशिप म्हणजे कॅपिटल स्ट्रक्चर असं संबोधलं जातं. ए ऍसेट अँड लायबिलिटीज, बी नॉन करंट ऍसेट्स अँड नॉन करंट लायबिलिटीज, सी डेब्ट अँड इक्विटी, की डी इक्विटी अँड प्रिफरन्स शेअर कॅपिटल. तर कॅपिटल स्ट्रक्चर काय असतं, कॉम्बिनेशन ऑफ डेब्ट अँड इक्विटी, सॉरी, रिलेशनशिप ऑफ डेब्ट अँड इक्विटी. The term capital structure refers to the relationship between the various long-term sources financing such as equity capital, preferential capital and debt capital. Okay, म्हणजे डेब्ट आणि इक्विटी या दोघांचं रिलेशन म्हणजे काय असतं, कॅपिटल स्ट्रक्चर. ओके, पुढील प्रश्न. ट्रान्झॅक्शन अनालिसिस टेक्निक वॉज डेव्हलप्ड बाय. ट्रान्झॅक्शन अनालिसिस टेक्निक जी आहे ती कोणी डेव्हलप केलेली आहे. ए मायो, बी ड्रकर, सी बर्न, की डी हर्सबर्ग. तर ट्रान्झॅक्शन अनालिसिस टेक्निक ही बर्न यांनी डेव्हलप केलेली आहे. Dr. Eric Berne developed transactional analysis in the last 1950s, okay, using transaction to describe the fundamental unit of social intercourse, with transactional analysis being the study of social interactions between individuals. थोडक्यात ही जी ट्रान्झॅक्शनल अनालिसिस आहे हे काय एक सायकोलॉजी थिंक आहे जे की डॉक्टर एरिक बर्न यांनी डेव्हलप केली होती 1950s मध्ये युजिंग ट्रान्झॅक्शन. यामध्ये काय असतं, एक मॉडर्न सायकोलॉजी जे की एक्झामिन करत असते पर्सनची रिलेशनशिप आणि त्याचे इंटरॅक्शन. ओके, हे असतं ट्रान्झॅक्शनल अनालिसिस. जर एक्झामिनेशन मध्ये विचारलं की ट्रान्झॅक्शनल अनालिसिस कोणी डेव्हलप केलं होतं, तर डॉक्टर एरिक बर्न. आणि कधी केलं होतं असा प्रश्न असेल तर 1950च्या कालावधीमध्ये. ओके, पुढील प्रश्न. प्रोव्हाइडिंग क्रेचेस in factories employing more than women in compulsory under the Factories Act. तर हा जो क्वेश्चन आहे हा एक्झामिनेशन मध्ये बाद केला गेला होता कारण याचे ऑप्शन जे आहेत हे चारही चुकीचे आहेत. ओके, त्यामुळे महाराष्ट्र सेटची जी एक्झामिनेशन होती 2017ची त्यामध्ये हा क्वेश्चन जो आहे तो बाद केला होता कारण याचे सर्व ऑप्शन जे आहेत ते चुकीचे आहेत. ओके, त्यामुळे याचा अर्थ काय होतो, फॅक्टरीमध्ये अकॉर्डिंग टू फॅक्टरीज ऍक्ट जे महिला असतात त्यांना क्रिचेस प्रोव्हाइड केले जातात. तर ते एम्प्लॉईज महिला एम्प्लॉई जे असतात त्यांची संख्या किती असली पाहिजे, तर त्याची संख्या किती असली पाहिजे, तर 30 वुमेन्स असले पाहिजेत फॅक्टरीज मध्ये. तर 30 अशा कुठलाही ऑप्शन नव्हता, 300, 100 अँड समथिंग असे ऑप्शन्स होते. त्यामुळे हा क्वेश्चन जो आहे तो बाद केला होता आणि याचे मार्क्स आहेत ते प्रत्येकाला मिळालेले होते. या ठिकाणी आपण बघू शकतो की फॅक्टरीज ऍक्ट 1948 च्या अंडर factory employing more than 30 women is required to maintain suitable room for the use of
children under the age of 6 years. Okay, such rooms are to be kept under the charge of women trained in the care of children and infants. Okay, तर या ठिकाणी क्रेचेस काय असतात, तर ह्या फॅसिलिटीजला क्रेचेस असं म्हटलं जातं, जे की वुमेन्सला देतात. ज्यांचे चिल्ड्रन जे आहे ते 6 इयरच्या अंडर आहेत त्यांना एक अशी पर्टिक्युलर रूम दिली जाते, सुटेबल रूम दिली जाते, ज्यामध्ये की एक रिक्वायर्ड मेंटेनन्स केला जातो, ज्यामध्ये चिल्ड्रन जे आहेत अंडर 6 इयर्स त्यांची केअर केली जाते. ओके, या रूम्स मध्ये ओके एक वुमेन चार्ज असते, जी की ट्रेंड वुमेन चार्ज असते, जी की केअर करत असते प्रत्येक चिल्ड्रनची. ओके, हे असतं क्रिचेस फॉर वुमेन. तर 30 वुमेन एम्प्लॉईज ही संख्या आहे, त्यामुळे जो क्वेश्चन आहे तो बाद केला गेला होता महाराष्ट्र सेटच्या एक्झामिनेशन मध्ये. ओके, पुढील प्रश्न, जसं की लास्ट क्वेश्चन आपण बघितलं की जो की रिजेक्ट केला होता महाराष्ट्र सेटच्या एक्झामिनेशन मध्ये 2017च्या पेपरमध्ये, त्यानुसार हा क्वेश्चन सुद्धा बाद केला गेला होता, कारण यामधले ऑप्शन सुद्धा सर्व चुकीचे आहेत. काय विचारलं गेलं होतं, विच वन ऑफ द फॉलोइंग इज पर्सनॅलिटी टेस्ट. तर ऍप्टिट्यूड टेस्ट ही पर्सनॅलिटी नाही, अचिव्हमेंट टेस्ट सुद्धा नाही, इंटरेस्ट टेस्ट सुद्धा नाही, आणि इंटेलिजन्स टेस्ट, ही चारही टेस्ट जे आहेत ते पर्सनॅलिटी टेस्ट नाहीत. ओके, त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे हा बाद केला गेला होता. पुढील प्रश्न, it is obligatory on the part of the employer to the provide canteen in establishment which employs more than workers. ओके, तर फॅक्टरीमध्ये एम्प्लॉईची संख्या किती असायला पाहिजे किंवा किती पेक्षा जास्त असली पाहिजे, त्यावेळेस कॅन्टीनची फॅसिलिटी जी आहे ते वर्कर्सला किंवा एम्प्लॉईजला प्रोव्हाइड केली जाते. ओके, तर 250 असली पाहिजे, 500 असली पाहिजे, 100 की 300. तर संख्या जी आहे एम्प्लॉईची किंवा वर्कर्सची ती मोर दॅन 250 असली पाहिजे, तेव्हाच कॅन्टीन फॅसिलिटी जी आहे ते फॅक्टरीज मध्ये प्रोव्हाइड केली जातात. तर हे 2017चा पेपर असल्यामुळे याची संख्या जी आहे 200 आहे, परंतु आता सध्या 2021च्या कालावधीमध्ये ती 250 पासून उतरून ती 100 पर्यंत आलेली आहे. ओके, तर या ठिकाणी आपण बघू शकता, ऍज पर द फॅक्टरीज ऍक्ट, इफ एनी एस्टॅब्लिशमेंट हॅज 500 or more workers, then occupier should appoint welfare officers, but post implementation of this code, limit shall be reduced to 250 employees. Okay, the establishment employs 100 workers will be responsible to provide canteen facilities, reduction from current limit of 250. Okay, पुढील प्रश्न, application blank does not serve which of the following purposes. ऍप्लिकेशन ब्लँक म्हणजे अर्ज रिक्त. ओके, तर अर्ज रिक्त जे आहे ते खालीलपैकी कोणत्या एम साठी किंवा कोणत्या हेतूसाठी पूर्ण होत नाही किंवा कुठल्या पर्पज साठी पूर्ण होत नाही. ओके, ए प्रोव्हाइड्स कॅन्डिडेट्स फॉर्मल इंट्रोडक्शन, म्हणजे उमेदवारांना एक फॉर्मल इंट्रोडक्शन परिचय देत असतात. प्रोव्हाइड्स डेटा रिगार्डिंग जॉब परफॉर्मन्सेस ऑफ कॅन्डिडेट्स, म्हणजे उमेदवार किंवा जे कॅन्डिडेट्स असतात, ओके, त्यांना जॉब रिगार्डिंग परफॉर्मन्स प्रोव्हाइड केले जातात. प्रोव्हाइड्स डेटा इन युनिफॉर्म फॉर्मॅट, एक समान स्वरूपात डेटा प्रदान केले जातं किंवा प्रोव्हाइड केले जातं. जनरेट डेटा विच कॅन सर्व ऍज अ बेसिक फॉर डायलॉग ड्युरिंग द इंटरव्ह्यू, म्हणजे मुलाखतीच्या वेळेस राईट संवादीसाठी आधार म्हणून एक डेटा तयार केला जातो, ते प्रोव्हाइड केला जातो किंवा ते जनरेट केला जातो. ओके, तर यामधला कुठला ऑप्शन राईट आहे, जे की अर्ज रिक्त म्हणून पूर्ण होत नाही. प्रोव्हाइड्स डेटा रिगार्डिंग जॉब परफॉर्मन्स ऑफ कॅन्डिडेट्स, उमेदवाराच्या नोकरीच्या कामगिरीबद्दल डेटा प्रदान करणे, ही जी गोष्ट आहे ती ऍप्लिकेशन ब्लँक मध्ये इन्क्लुडेड नसते किंवा ऍप्लिकेशन ब्लँक या पर्पज साठी इन्क्लुडेड नसते किंवा सर्व केली जात नाही. ओके, ऍप्लिकेशन ब्लँक इज द commonest device for getting information from prospective candidates. Okay, almost all organizations require job seekers to fill up an application. This serves as proposal record of the candidate bearing personal history profile, detailed personal activities, skills and accomplishment. म्हणजे जॉब रिगार्डिंग जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर जॉब सीकरला जेव्हा जॉब साठी अप्लाय करायचं असेल, ओके, तर त्यावेळेस त्याचे स्किल्स काय आहेत, त्याचे डिटेल पर्सनल डिटेल्स, त्याचे ऍक्टिव्हिटीज किंवा त्याचा हिस्ट्री प्रोफाईल जाणून घेण्यासाठी तो फॉर्म फिलअप करावा लागतो. ओके, तर ऑलमोस्ट सगळ्या ऑर्गनायझेशन मध्ये ही गोष्ट चालत असते, जी की ऍप्लिकेशन आपण फिलअप करत असतो. ओके, तर त्या प्रोसेसला किंवा त्या गोष्टीला ऍप्लिकेशन ब्लँक असं म्हटलं जातं. मित्रांनो, आजचं सेशन एंड करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की न्यू बॅच सुरू केलेली आहे पेपर 1 साठी 7 तारखेपासून. ओके,
तर ही जी बॅच आहे ही तुमची एक्झामिनेशन पर्यंत चालणार आहे. यामध्ये तुम्हाला 50 मॉक टेस्ट प्रोव्हाइड केले जाणार आहेत. ओके, त्या 50 मॉक टेस्ट मध्ये 2011 पासून 2020 पर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहेत पेपर 1 चे. ओके, विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. ओके, या टेस्ट व्यतिरिक्त तुम्हाला फुल युनिट नोट सुद्धा मिळणार आहेत मराठी आणि इंग्लिश या लँग्वेज मध्ये, आणि त्यासोबत व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेज मध्ये. ओके मित्रांनो, खूप हेल्पफुल आणि खूप रिलेव्हंट आहे तुमच्यासाठी हा न्यू बॅच, जे की 7 तारखेपासून सुरू केलेला आहे. तुम्ही जर जॉईन केलेला नसेल तर लवकरात लवकर जॉईन करा आणि त्याचा पुरेपूर फायदा घ्या. ओके, तर तुम्ही जर ही बॅच जॉईन कराल, तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल, जे की प्ले स्टोअर वरती अवेलेबल आहे, किंवा या खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. ओके, या कोर्सचा रेट आहे जस्ट ₹999. ओके, 99 and 9. ओके, जेव्हा तुम्ही हे कोर्स जॉईन कराल तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि रोज संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला ही टेस्ट जे आहे त्याची लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल. ओके, ही जी लिंक तुम्हाला जी प्रोव्हाइड केली जाणार आहे व्हॉट्सअप ग्रुपवरती, ते तुम्ही कधीही तुमच्या वेळेनुसार जॉईन करू शकता, टेस्ट देऊ शकता आणि कितीही वेळा ती टेस्ट तुम्ही देऊ शकता. ओके, जो टाइम टेबल आहे कधी आणि कोणती कोणती टेस्ट असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो पुढे. तर या ठिकाणी हा टाइम टेबल आहे. या टाइम टेबल नुसार तुमचे टेस्ट असणार आहेत. ओके, 7 तारखेला टेस्ट 1 झालेली आहे. ती 25 सप्टेंबर पर्यंत तुमची 50 टेस्ट जे आहेत ते टोटल कंप्लीट होणार आहे. ओके, तर मित्रांनो, खूप हेल्पफुल आहे हा कोर्स तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशन साठी. महाराष्ट्र सेटची जी एक्झामिनेशन आहे पुढच्या महिन्यात होणार आहे, त्यासाठी हा कोर्स तुमच्यासाठी खूप चांगला आहे, हेल्पफुल आहे. ओके, तर लवकरात लवकर जॉईन करा. Okay, so we have done with the questions of 2017 question paper of Maharashtra State Commerce subject. पुढील सेशन मध्ये आपण जे उर्वरित क्वेश्चन्स आहेत 2017चा पेपर 2, ओके, पेपर 2 मधील क्वेश्चन्स आपण कंप्लीट करणार आहोत पुढील सेशन मध्ये. ओके, सो थँक यू फॉर टुडे सेशन अँड हॅव अ गुड डे. लेट्स मीट इन द नेक्स्ट सेशन.